बातमीपत्राला सुरुवात करूयात। काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहणार आहोत। लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उडालेली आहे। खासदार संजय राऊतांनी भाजप उमेदवार नवनीत राणांवर बोचरी टीका केली होती आणि त्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं होतं। सोमवारी उद्धव ठाकरेंनी अमरावतीच्या सभेत नवनीत राणा आणि भाजपला टार्गेट केलं, तर शरद पवारांनी देखील राणांचं नाव न घेता टोला लगावला। जे मुनगट्टीवार जे आमच्या तुम्ही मानगुट्टीवरती बसवलेत, त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? की इथे जरा आम्ही कुठे काय म्हटलं की महिलेचा अपमान, स्त्रीचा अपमान? अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ती चूक पुन्हा कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे। इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला, त्यांना सांगायचंय की पहिलं जाऊन त्या मुनगट्टीवारच्या मानगुट्टीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा। अमरावतीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खासदार नवनीत राणांचं नाव न घेता जोरदार टीका केली। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी राणांवर शाब्दिक हल्ला चढवला। काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांवर ही बोचरी टीका केली होती। वानखेडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे, डान्सरशी नाही आहे, बबलीशी नाही आहे, लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे। या टीकेवरून महायुतीच्या नेत्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता। तोच संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी भाजपला हा सवाल केला। त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? बहीण भावाचं नातं हे पवित्र मानतो आम्ही। त्या नात्याचा तुमचा एक विभत्स, विकृत, बुद्धी नासलेला माणूस आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री, एवढा असंस्कृत मंत्री, असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो? काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केले? काही दिवसांपूर्वीच भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बहीण भावाच्या नात्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। तर इकडे शरद पवारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याची नवनीत राणांना आठवण करून दिली। गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती। ती कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता। मात्र त्यानंतर राणा दाम्पत्य भाजपच्या वळचणीला गेलं। लोकसभा निवडणुकीपूर्वी नवनीत राणांना भाजपनं पक्षात घेऊन लोकसभेचं तिकीट दिलं। गेल्या लोकसभेला ज्यांनी पाठिंबा दिला होता त्यांच्या विरोधात राणा यांचा सामना होऊ घातलेला आहे। त्यामुळे या प्रचारात टीकेचा जोर वाढलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी